पेडणे येथे श्री भगवती देवी समोर होळी प्रज्वलित करून पारंपरिक शिगमोत्सवाला सुरुवात करण्यात आली। विधिवत पूजन आणि धार्मिक संस्काराच्या वातावरणात हा सोहळा पार पडला। मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहून शिगमोत्सवाच्या प्रारंभाला साक्षीदार झाले। उत्सवाच्या निमित्तानं परिसरात भक्तिमय व उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले होते।
आमची जी पेडणे श्रीदेवी भगवती रवळनाथ देवस्थान जे आसा ते एक ही होळीची पद्धत जी आमची आसा ती पारंपरीक पद्धतीन होळी घातली जाता. त्याचं कारण आमच्या होळी ज्यो हाडटात त्यो पोपळीपासून म्हणजे सुपारीची झाडां जी असतात त्याच्यापासून तयार केल्ले असतात. ते दर 30 सालान मालपें, पराष्टे आणि पणशी ह्या 3 ठिकाणां वचून 3 वर्षाच्या गॅप घेऊन आम्ही होळयो हांगा येतात. या वर्षा मालप्यासून होळयो येयल्ल्यो आसात आणि ह्या होळयांची जी खास वैशिष्ट्य म्हणजे सुपारीपासून असल्या कारणान तांकां जी नेम मारतात म्हणजे होल तो आम्ही पारंपरिक पद्धतीने होल मारतात. ते गडेकर म्हणून जी फॅमिली आहे ते ती होल मारतात. त्यानंतर सगळे आमचे जनसमुदाय असतात त्यांच्या सगळ्यांच्या हेतून सहकार्यान ही होळीची जी कार्यक्रम हा तो जाल्लो पार पडटा. पहिल्यांदा आता ह्याच्या आधी श्रीदेव रवळनाथाची होळी झाली, आता श्रीदेवी भगवतीची झाली, आता श्रीदेवी माऊलीची नारोळान थंय होळी जातली. त्यानंतर मारुती नानेरवाडा थंय होळी आणि श्री सोमनाथ आणि मग सतिया आणि मालप्या रात्री मध्यरात्री मूळविराची ह्या पद्धतीने 7 होळयांचा कार्यक्रम यथासांग पार पडटा. आणि फाल्यापासून आमची शिगमोत्सव रोमटावर सुरू जाता. कितल्या दिवसाचो शिगमोत्सव? आमचो 7 दिसाचो शिगमोत्सव ह्या रविवारा येणाऱ्या आमच्या शिगमोत्सवाची सांगता आहा. त्याचे मधल्या काळात श्रीदेव मुळविराक सगळी रोमटा वयतात. परवा नैबाग आणि परसकडेची रोमटा मुळविराक वयतली. त्यानंतर शेनवारा 5 रोमटा आमची येतात पेडण्यांसून मुळविराक भेटी आणि ती रोमटाचो कार्यक्रम झाल्यानंतर शेवटचे दीस 12 रोमटाचो सांगता असता